पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बातमी मुंबई गोवा महामार्गाची। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या वाशिष्ठी नदीजवळील रस्त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। इथल्या रस्त्याची चाळण झाली आहे, यावरून संतापाची लाट उसळली आहे। तब्बल 17 वर्ष उलटूनही हा महामार्ग पूर्ण होण्याचं नाव घेत नाहीये। पाहूया। तब्बल 17 वर्षाहून अधिक काळापासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग। चिपळूणच्या वाशिष्ठी नदीवरील खड्ड्यांच्या रस्त्याच्या व्हिडिओची चर्चा। कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही रस्त्याची ही अवस्था का? एक दोन नव्हे तर तब्बल 17 वर्षांपासून रखडलेला हा मुंबई गोवा महामार्ग। हा महामार्ग पूर्ण होण्याची कोकणवासीय वाट पाहून थकून गेलेत, मात्र हा महामार्ग अद्यापही पूर्ण होताना दिसत नाहीये। रस्त्यावरील खड्डे ही काही कोकणातीलच स्थिती नाही, तर जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते आणि खड्डे हे समीकरणच झाल्याचं दिसतंय। अशातच गणेशोत्सवाच्या तोंडावर समोर आलेला हा व्हिडिओ पहा। कोकणवासियांची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। हा व्हिडिओ चिपळूणमधील वाशिष्ठी पुलाजवळील असून जिथे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे ओळखणं कठीण झालंय। रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत, त्यात पावसाचं पाणी साचलंय। ही स्थिती इतकी भयानक आहे की लहान गाड्यांचे टायर खड्ड्यातच गायब होण्याची चिन्ह आहेत। हे ड्रोन दृश्य चिराग मोरे या तरुणानं टिपली आहेत। मी ह्या रोडनीच जात होतो, तर मी 4 व्हीलर घेऊन जात होतो तेव्हा माझी गाडीचा टायर जोरात त्या म्हणजे खड्ड्यात अडकला। तर त्या खड्ड्यात अडकून बाकीचे लोक पण माझ्याकडे बघायला लागली। तर म्हटलं एवढंच बाकीचे लोक पण बघतायत म्हणजे आपल्याला पण कसं तरी वाटतं। मग म्हटलं एक व्हिडिओ ह्याच्यावर व्हायला पाहिजे, म्हणजे त्रास एवढा होतोय लोकांना सर्वसामान्य। तेच मी एक मोटिव्ह घेतला आणि हे व्हिडिओ बनवला। गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे। प्रत्येक निवडणुकीत आणि पावसाळ्याआधी नेते या रस्त्याच्या दुरुस्तीची आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात काहीच होत नाहीये। काही दिवसांपूर्वी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली होती। कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही रस्त्याची ही अवस्था का, असा प्रश्न सामान्य नागरिकही विचारत आहेत। आपण सध्या मुंबई गोवा महामार्गावरती आहोत। मी बघू शकता की हा जो पट्टा आहे रत्नागिरीपासून ते अगदी संगमेश्वरपर्यंतचा पट्टा आहे, यामध्ये भले मोठे खड्डे सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सध्या चाकरमानी जे आहेत ते याच खड्ड्यांचं विघ्न पार करत गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये येणार आहेत। आश्वासनं नको तर ठोस कारवाई हवी अशी मागणी चाकरमानी करत आहेत। निष्काळजीपणामुळे महामार्गावर अनेक लहान मोठे अपघात झालेत, ज्यात काही लोकांना आपला जीवही गमवावा लागलाय। आता तर गणेशोत्सवाच्या तोंडावर ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे, कारण लाखो भाविक आपल्या गावी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे 25 तारखेपर्यंत बुजवण्यात येतील आणि त्या जिल्ह्यातील पालकमंत्री ते काम पाहतील, असं उत्तर मंत्री नितेश राणे यांनी या महामार्गावरील खड्ड्यांबाबत दिलंय। आता ते आहे ना, बसेस अरेंज करण्याच्या ऐवजी जर रस्ते अरेंज केले तर लोकांना जास्त सुसह्य होईल। खड्डे भरण्याच्या बाबतीमध्ये मी काल पण आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा घेतला। 25 तारखेपर्यंत जिल्ह्याचे सगळे खड्डे बुजवण्याचा विषय तुम्ही संपून टाका, असे आदेश आम्ही लोकांनी दिलेले आहेत। 24 तारखेला कदाचित मी काही भागाचा दौराही करणार आहे। अन्य जिल्ह्यासंदर्भात त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे PWD मंत्री निश्चित पद्धतीने लक्ष ठेवत आहेत। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची सुरुवात 2009 पासून झाली होती। मुंबई गोवा महामार्गासाठी 6000 कोटींचा खर्च अपेक्षित होता। हा खर्च 15000 कोटींच्या घरात गेलाय। 17 वर्ष या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलं। 148 कोटी 50 लाख खर्चून रत्नागिरी सिंधुदुर्गमधील 14 पुलांची उभारणी होणार होती। 14 पुलांपैकी 2 ते 3 पूल अपूर्ण आहेत। चिपळूणमधील फ्लायओव्हरही अद्याप अपूर्ण आहे। गणपतीपूर्वी सिंगल लेन पूर्ण करण्याचं आश्वासन 2024 मध्ये देण्यात आलं, मात्र रस्ता अद्यापही खराब स्थितीत आहे। पेण आणि पनवेलमधील शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केल्यानं, भूसंपादनाला विरोध केल्यानं महामार्ग रखडल्याचं बोललं जातं। तर कामं हाती घेतलेल्या काही ठेकेदारांच्या निकृष्ट कामांमुळेच त्यांची हकालपट्टी केल्याचं सांगण्यात आलं।
हे प्रकरणही न्यायालयात आहे। याआधी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी तेव्हाचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून तब्बल 12 वेळा पाहणी करण्यात आली होती। मुंबईतही रस्त्यांची अशी स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळते। वरती बसलेले ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर आहेत हे काय काम करतात? आणि तिथे एक तात्पुरती स्टँडिंग कमिटी बनवली आहे जी हे प्रस्ताव मंजूर करते। ती काय भांगेच्या गोळ्या खाऊन प्रस्ताव मंजूर करते का भांग पिऊन सगळे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त भांग पिऊन बसलेले असतात तिकडे हे प्रस्ताव मंजूर करताना? जर बाहेरच्या माणसाला एवढं कळू शकतं तर आतल्या माणसाला एवढी अक्कल नाही? आयएस झालेले लोक आहेत ना हे, का जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करायचा म्हणून हे सगळे धंदे करतायत? हा महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये। व्यवस्थात्मक प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर मी बैठक घेतली। सर्वसाधारणतः महानगरपालिकेकडे 8,500 खड्ड्यांच्या तक्रारी आल्या आहेत आणि म्हणून या सर्व प्रशासकीय व्यवस्थांची संयुक्त बैठक घेऊन येणाऱ्या 3 दिवसात गणपतीपूर्वी सर्व खड्डे पूर्णपणे भरणे याबद्दलचे निर्देश दिले। तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये खड्ड्यांमुळे स्मार्ट सिटी बस बंद पडली। इथल्या खड्ड्यांमुळे स्मार्ट सिटीच्या बसचं चाकच तुटलं। राज्यातले बहुतांश भागात रस्त्यांची चाळण झाल्याचं चित्र आहे। अशा सर्वच ठिकाणी विशेषतः गणेशोत्सवापूर्वी तातडीनं दुरुस्ती होणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही। तर या दिरंगाईसाठी जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे। मनोज लेलेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, रत्नागिरी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।